टॉस या ठिकाणी पहिल्या सामन्याचा संपन्न झालेला आहे. कामती संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी कामती संघाने घेतलेला आहे. इंदोली टीम रिपोर्टिंग करून घ्या. इंदोली टीम रिपोर्टिंग करून घ्या. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे सामने 3 सामने आपण लगेच घेणार आहे. ओके अजय सर, संजय सर, आता इथे इंदोली बरोबर यातला जिंकणारा की हारणारा? हारणारा खेळू. ओके चला. या पहिल्या सामन्यात जो संघ पराभूत होईल तो इंदोली बरोबर लढणार आहे, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. शेड्यूल आताच सांगून ठेवतो. ओके इंदोली, चला सर रिपोर्टिंग करून घ्या. इंदोली टीम, थँक्यू. इंदोली टीमने रिपोर्टिंग केलंय. तुमचंही मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॉल मैदानाच्या आतमध्ये या. कच्ची सर, कच्ची सरांना विनंती. सर बॉल, स्कोरर आलेत. चला, स्कोरर आहेत, त्यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. विशेष या ठिकाणी मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानेल. मग त्याच्यामध्ये स्टेज व्यवस्था पाहणारा आमचा जो मित्रपरिवार आहे, मग त्याच्यामध्ये अभि शिंदे आणि त्याबरोबर आदरणीय आमचे सुधीर काशीद अण्णा यांना मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देईल. त्याबरोबर ग्राउंड्समन म्हणून ज्यांची कामगिरी आहेत, ग्राउंड संडेल निश्चितप्रमाणे जे आहेत, व्हॉलेंटियर्स म्हणून कामकाज करणारे आदरणीय प्रतीक पाटोळे साहेब आहेत, अविनाशजी पोळ, रामभाऊ कटरे, सागरजी पडळकर, पांडुरंग माळी, प्रताप चव्हाण, नागेश अर्जुन, अशोक माने, मधुकर पवार, संतोष जाधव, सुशांत पाटील, त्याबरोबर प्रवीण गुरव. बॉल ताबडतोब द्या मैदानाच्या आत, मॅच सुरू करायची. त्यानंतर वॉटर सप्लाय फॉर ग्राउंड, म्हणजे मैदानासाठी जे काही पाण्याची गरज आहे, हे पाणी देण्याचं काम अमित पवार, आमचे पप्पू पवार जे आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देईल. त्याबरोबर बॅनर डिझायनिंग आणि प्रिंटिंगचं जबाबदारी पार पाडणारे व्यक्तिमत्व आदरणीय राजेंद्र दळवी सर आणि विजय पाटील सर यांनाही मनापासून धन्यवाद. स्कोररची भूमिका अमन कच्ची, साजिद काजी, आशिष घाटोळे यांनाही मनापासून धन्यवाद देईल. त्याबरोबर ट्रान्सपोर्टची व्यवस्था, म्हणजे काही वस्तूंची ने-आण करणं असेल किंवा ने-आण करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. बॉल द्या ताबडतोब, मॅच बॉलमुळे थांबलेली आहे. आदरणीय बद्रीनाथ थोरात यांनाही मी मनापासून धन्यवाद देणार आहे. ट्रान्सपोर्टची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. त्यानंतर इलेक्ट्रिशियनची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे, लाईट व्यवस्था, त्याच्यामध्ये अमित भोसले, दादासाहेब पाटील, विजय पाटील, संतोष जाधव यांना मनापासून धन्यवाद आहे. आणि त्याबरोबर अगदी आपण पाहतोय इंटरनेटची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे. ही मैदानावरती चाललेल्या ज्या घडामोडी आहेत, ह्या सगळ्या घडामोडी आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून, टेनिसक्रिकेट.inच्या माध्यमातून ज्या पाहायला मिळत आहेत, त्यासाठी नेटची जी गरज आहे आणि नेट व्यवस्था आदरणीय रोहित नलवडे सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, त्यांनाही मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देणार आहे. चला, मॅच सुरू करणं गरजेचं राहील. बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या, ही आपल्याला विनंती आहे. दोन्ही संघाचे अतिरिक्त प्लेयर आलेत का? दोन्ही टीमचे आलेत. ओके, दोन्ही टीमच्या अतिरिक्त खेळाडूंचं मनापासून स्वागत आहे. सामना आहे तो 4 षटकांचा, बरोबर सर? 4 षटकांचा सामना आहे.
4 गोलंदाज वापरायचे. त्याचबरोबर प्रत्येक गोलंदाज एक एक षटक टाकणार आहे. इथे फिकी गोलंदाज अजिबात चालत नाही आहे. बाकी सगळे जे नियम आपण इंटरनॅशनल लेवलला जे वापरतो, आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे नियम आहेत, हे सगळे नियम आपण या ठिकाणी वापरणार आहोत. पॉईंटचा विचार केला जाईल. पॉईंट सारखे असतील तर नेट रन रेटचा विचार केला जाईल. नेट रन रेटचा विषय सांगतो. नेट रन रेट म्हणजे काय? नेट रन रेट म्हणजे तुम्ही जेवढ्या धावा केल्यात भागिले तुम्ही किती चेंडूमध्ये केल्या, त्याला मायनस तुम्ही किती धावा दिल्या, किती चेंडूमध्ये दिल्या, इज इक्वल टू तुमचा नेट रन रेट. ही गोष्ट लक्षामध्ये दिल्या घेतल्याचा हिशोब केला जाईल. किती किती चेंडूमध्ये, तो तुमचा नेट रन रेट राहणार आहे. नाहीतर कधी कधी काय होतं, रन रेटचा विषय डोक्यामध्ये असतो, सर आम्ही 200 रन पूर्ण केले होते 14 बॉलमध्ये, 14 बॉलला 200 रन केले, त्या तुम्ही ग्राह्य धरा. असं नाही, तुम्ही दिल्या किती याचा हिशोब मात्र पाहिला जाईल. त्यावरून तुमचा नेट रन रेट ठरला जाणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. कंपल्सरी चेस आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. 12वा प्लेयर इथे नसेल, 2 रनची पॅनल्टी आहे, हेही तितकंच महत्त्वाचं. आणि एखादा प्लेयर त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलंय आणि तो त्या गावातला आहे हे सिद्ध करण्यास तो पात्र ठरला नाही, तो संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल, तो संघ बाद केला जाईल, अशी या स्पर्धेचा रूल आहे. मॅच सुरू होते. प्रशांत दादोडे सर. पहिला चेंडू थोडासा ऑफ तुमच्या बाहेर पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. विश्वजित गरुड एक तंत्रशुद्ध असा फलंदाज आहे. आणि आता या मॅचचा विचार केला तर 2 मातब्बर संघ, इसके चेअरमन आणि स्ट्रायकर 11 सैदापूर या 2 संघादरम्यानची अत्यंत महत्त्वाची लढत. इसके चेअरमन संघाने टॉजिंगला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता धावपलकरती एकूण धाबा आहेत 1. प्रथम बॅटिंग करत असताना स्ट्रायकर 11 सैदापूर. शेखर पाटील यावेळेला स्ट्रायकर एंडला असतील. आणि आता पॉवरमध्ये हे पहिलं षटक आहे. 4 षटकांचा सामना. बऱ्याचशा गोष्टीवरती प्रकाशूट टाकले मनोज भेल्लेकर यांनी. सचिन अष्टपैलू खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू, गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. यावेळेला टप्पापर्यंत थोडासा लेग स्टंपच्या बाहेर जातो आणि पंच दोन्ही हात फैलावत आहेत, हात करत आहेत, समांतर धाबा येत आहेत. अमांतर या व्हाईट बॉलनं धावसंख्या होती ती 2. आता डावखुरा गोलंदाज मैदानामध्ये आहे, गोलंदाजी मार्कवरती. सचिननं खूप चांगली कामगिरी या मोसमामध्ये निश्चितच केलेली आहे. शेखरवरती नजर असतील, तो एक असा फलंदाज आहे जो खूप चांगली बॅटिंग करू शकतो. यावेळेला ऑन साईडला सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू आतमध्ये आलेला आहे आणि त्याचा फायदा घेत चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक खडखडीत चौकार शेखर पाटीलच्या बॅटमधनं. डावखुरा गोलंदाज आहे. ज्यावेळी राऊंड द विकेट गोलंदाजी करतो तर कधी कधी सचिनचा चेंडू आतमध्ये येतो. आता तो चेंडू आतमध्ये आला, मिडल लेग स्टंपला होता, खूप छान पद्धतीने यावेळेला रीड केला आणि अप्रतिम फटका ऑन साईडला स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये त्याच्या डोक्यावरून खेळलेला एक सुंदर फटका होता. पहिला चौकार शेखर पाटीलच्या बॅटमधनं. धावफलकावरती स्ट्रायकर 11 सैदापूर संघाची धावसंख्या आहे 6. रिव्हर्स स्वीप खेळलाय छान पद्धतीने, गॅपमध्ये टायमिंग चांगला आहे. रिव्हर्स स्वीपचा सुंदर फटका, दुसरा चौकार, 2 इन अ रो. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय शेखर पाटील. अप्रतिम बॅटिंग करत असताना मैदानामध्ये शेखर पाटीलला आपण या ठिकाणी पाहतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका, इथे आपण पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तो क्षेत्रभेदक चेंडू सीमारेखा पार गेलेला आहे. शानदार टायमिंग, त्याचबरोबर अप्रतिम असं बट यावेळेला प्लेसमेंट पाहिलेलं आहे शेखरचं. आणि स्क्वेअर द विकेट खूप चांगली बॅटिंग तो करतो आहे. सचिनचं हे षटक आत्तापर्यंत धाबाले धावफलकावरती 10, ज्यामध्ये विश्वजित 1 वरती आहे, तर शेखरच्या बॅटमधनं 2 खणखणी चौकार. अतिशय सुंदर बॅटिंग तो आत्तापर्यंत करतोय. नगरसेवक इंद्रजित गुजर मित्र परिवार प्रेझेंट भाईगुदर चषक 2022चा आजचा 4था दिवस. ओव्हर द विकेट मारा करण्याचा प्रयत्न ज्यावेळेस केला त्यावेळेला नियंत्रण नाही आहे, टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, टाकण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे परंतु तसं होत नाही आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला जातोय आणि परिणामतः पंच संजय बालेवार यावेळेला वाईट बॉलचा इशारा करत आहेत. धावफलकावरती एकूण धाबा होत आहेत, त्या अकरा. नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख टायमिंग पुन्हा एकदा आपण पाहिलंय. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, थ्रो खूप चांगला होता परंतु दोन्ही फलंदाज यावेळेला 1 धाव आरामात पूर्ण करत आहेत. पहिल्या षटकात सचिन महागडा ठरतोय. 2 चौकार शेखरच्या पाटीलच्या बॅटमधून आलेत, त्याचं टायमिंग खूप चांगलं आहे. तो बॅकफुटवरती फलंदाजी करतोय.
तो वरती फलंदाजी करतोय आणि खूप चांगलं तंत्र शेखर पाटीलचं आपल्याला पाहायला मिळते. धावपल करते धाबा एकूण होतं 13. डावकुरा फलंदाज विश्वजित गरुड यावेळेला स्ट्रायकर एंडला असेल. शेखर पाटील आणि विश्वजित गरुड ही जोडी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. सचिनचा पुढचा चेंडू. हो टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू ऑन साईडला पुलचा फटका यावेळेला खेळायचा होता बॅट्समनला, परंतु तसं काही झालं नाही. म्हणजे चेंडू बॅटमध्ये आलेलं नाही आहे. यष्टीरक्षण खूप चांगलं होतं. यष्टनच्या मागे आपण एक अतिशय दर्जेदार फलंदाजी करणारा फलंदाज पाहत आहोत. उसळी घेणारा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा आणखी ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. 2 चेंडू डॉट येत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावपलकरती एकूण डाबा आहेत 12. सुरुवात जर विचार केली तर खूप छान झाले. अत्यंत महत्त्वाच्या या सामन्यामध्ये अर्थात स्ट्रायकर 11 सैदापूर या संघाची. नगरसेवक इंद्रजित गुजर मित्र परिवार प्रेसिडेंट भाई गुजर चषक 2022 आजचा महत्त्वाचा दिवस आहे. इथे या एक ग्रुपमधनं म्हणजे सैदापूर, कामती आणि इंदोली या 3 संघामधून कोण क्वालिफाय होणार ते पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. तर दुसऱ्या बी ग्रुपमध्ये दहिबडी, सुपणे आणि नांदलपूर 3 संघ आहे. मी विनंती करणार आहे या स्पर्धेच्या निमित्तानं या एक ग्रुपमधला तिसरा संघ इंदोली संघाचे कर्णधार आमच्या समालोचन कक्षामध्ये येतील. इंदोली संघाला विनंती आहे आपण प्लीज समालोचन कक्षाच्या दिशेने या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. धावपलकरती एकूण डाबा आहेत त्या 12 आणि आता गोलंदाजी मार्कवरती बदल केला जातोय. पोलीस दलामध्ये काम करणारा हा खेळाडू आहे आणि अर्थात ज्यावेळेला दमणमध्ये ऑल इंडिया लेवलची एक मोठी टुर्नामेंट झाली होती. 2 वर्ष आपण महाराष्ट्र संघाला पाहिलं होतं. महाराष्ट्र संघाने देखील चांगली कामगिरी केली आणि दमण संघाने देखील दर्जेदार कामगिरी केली. तो गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्कवरती रोहित पोळ ज्याने सहारा प्रीमियर लीगमध्ये देखील दर्जेदार कामगिरी केली. इथे लाला बागवान व्यासपीठावरती आहेत. युवराज पाटील व्यासपीठावरती आहेत आणि वेळ जास्त जाणार नाही याची या ठिकाणी काळजी घ्या. निसर्ग थोडासा साथ देत नाहीये. कराड क्रिकेट आणि पाऊस त्याच्यावरती कविता होऊ शकते. रोहित पोळ गोलंदाजी मार्कवरती शेखर पाटीलसाठी. यावेळेला आखू टप्प्याचा चेंडू बाउन्सर टाकला होता. फाईन लीगच्या दिशेने जातो. 1च धाव मिळेल. शेखरचा विचार केला तर चांगली बॅटिंग त्याने केली आणि चांगली टायमिंग सुरेख पद्धतीने बॅटिंग करत असताना तंत्राचा कुठे विसर पडलेला नाही आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तो चेंडू लवकर रीड करतो. म्हणजे फ्रंट फुटवरती चेंडू खेळायचा असतो तो बॅक फुटवरती कळत नाही. एक चांगली गोष्ट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकर 11 सैदापूर संघासाठी. पुन्हा एकदा खांद्यांचा वापर आणि ते रोहित पोळला माहिती आहे की फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जरी गेला बॅट्समनने तो रीड केला आणि खेळला तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही. 1च धाव मिळणार आहे. त्यामुळे आखूड टप्प्याचे बाउन्सर यावेळेला टाकले जातात. आखूड टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते आणि जाणीवपूर्वक खांद्यांचा वापर यावेळेला होत असताना. परंतु मी रोहित पोळला पाहिलं तो वेगळ्या प्रकारची वैविध्यपूर्ण गोलंदाजी करू शकतो. इतकी क्षमता त्याच्याकडे आहे. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू टाकलाय. एकेरी धाव मिळणार आहे का पाहूया. पंचांचं बोट आकाशाकडे. शेखर पाटील बाद होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होत असताना आपण पाहिलेलं आहे. परिणामता पहिला धक्का स्ट्रायकर 11 सैदापूर संघाला. लेदर बॉलचा अनुभव या ठिकाणी कामी येतोय म्हणून सातत्यानं बॉडी लाईन गोलंदाजी करत असताना रोहित पोळ आणि आत्ता चेंडू टाकत असताना तो 6 मीटर किंवा 7 मीटर 8 मीटरचा वापर करतोय. यापूर्वी गोलंदाजी करत असताना गोलंदाज सचिन
4 मीटरचा वापर केला, 5 मीटरचा वापर केला, 2 मीटरचा वापर केला, परंतु इथे सातत्यानं रोहित पोळ 6, 7, 8 ही इकडून गुंडेचं स्पॉटच्या थोडासा आणखी मागे टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. शानदार कामगिरी करत असताना रोहित पोळ. धापलकरती एकूण धाबा आहेत त्या 15. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण मैदानामध्ये पाहत आहोत. नगरसेवक इंद्रजित गुजर मित्र परिवार प्रेसिडेंट भाई गुजर चषक 2022 मध्ये पहिला सामना कामठी वर्सेस सैदापूर. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत आखूड टप्प्याचा चेंडू या वेळेला भिरकून दिलाय. थोडा लेक्समच्या दिशेने जाणारा चेंडू होता. विश्वजित गरुड या वेळेला उत्तुंग भरारी घेतोय. चेंडू जाईल सीमा पार. खूप चांगले, कारण विश्वजित गरुडसाठी तुम्ही आखूड टप्प्यात चेंडू टाकले, तो पूल चांगला करतो, तो हुक चांगला करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे एक अकॅडमी तो चालवतो. याचा अर्थ निश्चितच त्याला कशा पद्धतीने बॅटिंग करायचं ही माहिती आहे. या षटकाचा म्हणजे दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर धापलकर धावा आहेत त्या 21. 4 चेंडू खूप चांगले टाकले होते रोहितनं, परंतु एक चेंडू पाचवा चेंडू खूपच आखूड टप्प्याचा टाकला होता आणि त्यावरती तुटून पडला विश्वजित गरुड. स्क्वेअर लेगच्या दिशेनं तडकावलेला सुंदर असा षटकार आपण पाहिलेला आहे. आफ्टर 2 ओव्हर नाव स्कोर 21-1. या षटकात जर विचार केला तर अत्यंत महत्त्वाचा विकेट शेखर पाटीलचा आला होता, परंतु एक षटकार धावसंख्येला देऊन जातोय आकार. धावसंख्या 21 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. सचिन आपल्या गोलंदाजाला कानमंत्र देत असताना अनेक स्पर्धा सचिन देखील गाजवलेल्या आहेत. शुभम याच्यावरती देखील नजर असतील. एक अप्रतिम असा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला आता अप्पा काशीत नंबर 3 वरती बॅटिंग करण्याकरता सज्ज असेल. धापलकरती एकूण धावांचा विचार केला तर धाबा आहेत 21. जास्त वेळ घेऊ नका. मी विनंती करणार आहे इंदोली संघाच्या कॅप्टनला, इंदोली संघाचा कॅप्टन प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये या. इंदोली संघाने रिपोर्टिंग केलेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर इथे आप्पा काशीत हा एक मोठा मोरा गारद करण्यामध्ये यश मिळते. अत्यंत सुंदर कामगिरी शुभमची. दुसरा धक्का बसतोय. अप्रतिम गोलंदाजी या मोसमामध्ये त्याने केले. तर गणेशनं घेतलेला एक सुंदर झेल आपण मैदानामध्ये पाहिलेला आहे. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आणि जो संधीचं सोनं करतो तो खऱ्या अर्थानं कर्तृत्ववान, तो खऱ्या अर्थानं विजेता. या मॅचमध्ये जर विचार केला तर क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालेलं आहे. आप्पा काशीचं विकेट गेल्यानंतर आता मैदानामध्ये बॅट्समन येतो आहे नंबर 4 वरती संदीप गायकवाड. एक अत्यंत महत्त्वाचा खेळाडू मिडल ऑर्डरमध्ये मधल्या फळीमध्ये खेळण्याकरता येतो आहे. नगरसेवक इंद्रजित गुजर मित्रपरिवार प्रेसिडेंट भाई गुजर चषक 2022 अत्यंत महत्त्वाची मानाची स्पर्धा या मोसमातली. मला वाटतं या स्पर्धेनं कदाचित एका दुसरी स्पर्धा आजूबाजूला होऊ शकेल किंवा आपल्या महाराष्ट्रात होईल. मोसमाचा समारोप होऊ शकतो टेनिस बॉल क्रिकेटचा. यापूर्वी सुप्रीमो चषक आपण 1 लाख मुलाची 9 लाखाचं पारितोषिकाची स्पर्धा पाहिलेली आहे. त्यानंतर इंद्रजित गुजर यांच्या माध्यमातून कराडमध्ये एक चांगली स्पर्धा. कबरला चेंडू येतोय, शुभम चेंडूवरती येतोय, चेंडू पकडतोय, परंतु एक धाव काय रोखू शकणार नाही. एका धाब्याने धावफलकावरती बदल होतोय, धावसंख्या वाढते आहे. 22 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना स्ट्रायकर 11 सैदापूर. विश्वजित गरुडला ही 2 षटकं खेळणं फार गरजेचं असेल. आतापर्यंत विश्वजित गरुडचा विचार केला तर त्यानं 7 धाबा केल्यात, 8 धाबा केल्यात, 2 एकेरीच्या धाबा आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधनं. रोहित पोळच्या विरुद्ध त्यानं खेळलेला एक सुंदर असा फटका होता. पुलचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू सीमापार 6 धाबांकरता गेला होता. आयकॉन खेळाडू आहे. एक अकॅडमी चालवणारा हा खेळाडू मैदानामध्ये आहे. अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू. यष्टनच्या मागे जो खेळाडू त्याचेही वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगेन.
ओ बैठक शॉट त्याचा आवडता फटका आहे विश्वजित गरुडचा. यावेळेला ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. सुधीर यष्टनच्या मागे आहे. धावपलकरती एकूण धाबा आहेत त्या 22. या मोसमामध्ये 2 महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत कराड सातारा सांगलीसाठी आणि त्या दिलासा देणाऱ्या निश्चितच आहेत. डाबेस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच यावेळेला दोन्ही हात फैलवतात आणि सांगतात की चेंडू स्वेर आहे. एकूण तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलकावरती थोडासा बदल होतोय. धावसंख्या होते ते 23, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विश्वजित गरुड यावेळेला स्ट्रायकर एंडला. शुभम गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला कडक फटका, अप्रतिम टायमिंग. क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक आणि विश्वजित गरुड पुन्हा एकदा उत्तुंग भरारी घेतोय. चेंडू झाली सीमारेखा पार, षटका. सुंदर फटका, थोडासा पुढे टाकलेला स्लॉट मधला चेंडू होता, प्लॉटच्या बाहेर पाठवला जातोय आणि ही विश्वजित गरुडची ताकद आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, स्लॉटमध्ये आलेले चेंडू तो कधीच सोडत नाही आणि ऑन साईडला तगडी बॅटिंग करतो. हे सगळ्यांनाच माहिती आहे, शुभमलाही माहिती आहे. परंतु यावेळेला ओव्हर पिच टाकलेल्या चेंडूवरती अक्षरशः तुटून पडलाय विश्वजित गरुड. धावपलकरती धावसंख्या होते 29. पंचांचं बोट आकाशाकडे. आवडता फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे फलंदाज विश्वजित गरुड पाचच्या रूपानं बाद होतोय. 1 तेरी 1 मेरी आणि यावेळेला विश्वजित गरुडची पारी समाप्त होते, इनिंग समाप्त होते. छोटी आणि इम्पॉर्ट प्लेलिंग. यावेळेला बॅकफुटला थोडासा गेलाय फलंदाज, तितकंसं चांगलं टायमिंग नाही. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न झाला आणि स्टिकरला लागतोय. स्टिकरला चेंडू लागतोय आणि चेंडू जातोय तो मिडापच्या दिशेनं. एकूण षटकं समाप्त झालेत 3-10ची सरासरी आहे. धावपलक धावा आहेत 30. 3 गडी बाद झालेत. एक शेवटचं षटक असेल. काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी मी प्रशांत आदवडे एका छोट्याचं ब्रेक नंतर परत येतोय. मध्ये आपण राजेशला पाहू शकता. राजेश आतकरे एक गुणी खेळाडू, अर्थात मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती असेल. आणि आता गोलंदाजी मार्कवरती जर आपण यावेळेला त्याचं आपण जर नाव बघितलं तर निश्चितच या ठिकाणी राजेश आहे, परंतु बबलू या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. आता बबलूला डब्ल्यूची आवश्यकता असेल. इथे 6 चेंडू शिल्लक आहेत. सुरेख गोलंदाजी, चेंडू रीड करता येत नाहीये आणि यावेळेला लेगबायच्या रूपानं 1 धाव मिळते. आता फलंदाज आपण बघितलं राजेंद्र गायकवाड एक आक्रमक बॅट्समन निश्चित आहे, परंतु चेंडू रीड करता आला पाहिजे, चेंडू रीड केले पाहिजे, पोझिशनमध्ये आलं पाहिजे, तरच एक चांगले फटके आपल्याला बघायला. 2 चेंडू खेळताना खूप घाई केले आणि त्या परिणामता बॅटच्या मधोमध आत्तापर्यंत चेंडू आलेला नाहीये. बबलू गोलंदाजी मार्कवरती. संदीप ऑन स्ट्राईक. धावपलक धावा 31. कोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू खूप सुंदर पद्धतीनं ऑन द टोच. इथे क्षेत्ररक्षक आपण रोहित पोळला पाहतोय. एकेरी धाव मिळते. पहिल्या षटकामध्ये बघितलं तर निश्चितच 12 धावा आल्या होत्या. आत्तापर्यंत 3 षटकामध्ये धावपलकर धावा 30.
त्यानंतर चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. धापलकरती एकूण धाबा आहेत त्या 32. सुरेख गोलंदाजी, शानदार कामगिरी करत असताना बबलू यावेळेला राजेंद्र गायकवाड स्ट्रायकर इनला. टायमिंग अत्यंत जबरदस्त आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, घ्यावी एखादी ताण, काळजात रुताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा उत्तुंग षटकार. हा षटकार यावेळेला अप्रतिम फटका. कुठल्या पद्धत चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. मिस्टर स्टोक आहे. 3 क्षेत्ररक्षक या चेंडूच्या दिशेने येतात, परंतु मिड विकेटला हा चेंडू नो मॅच लँडमध्ये पडतोय. 2 धाबा आरामात पूर्ण होतील आणि या 2 धाबाने राजेंद्र गायकवाड याची जी गाडी हळूहळू पटरीवरती येते. फक्त आता प्रॉब्लेम एकच आहे, मैदानामध्ये इथे कमी चेंडू आहेत. उर्वरित चेंडूंचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती एकूण धाबा झाल्या 40, तर 10पेक्षा जास्त सरासरी राखणार हे आता निश्चितच आपल्याला बघायला मिळते. जसे आकडे आपल्याला आपल्या समोर येत आहेत. खोलवर टप्प्याचा सुरेख चेंडू खोदून काढला ऑन साईडला. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. 41 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना स्ट्रायकर 11 सैदापूर. रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग क्रिकेटचा. हा क्रिकेटचा रंग आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि तो क्रिकेटचा रंग चढलाय. स्ट्रोक खूप चांगला आहे. शानदार पद्धतीने यावेळेला बॅटिंग करत असताना लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक सचिन चेंडू पकडलाय, थ्रो केलाय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज आरामात 2 धाबा पूर्ण केले आहेत. 4 षटकांचा खेळ. प्रथम बॅटिंग करत असताना स्ट्रायकर 11 संघानं या ठिकाणी उभारले आहेत. त्या एकूण 43 धाबा आणि आता 44 धाबांचं आव्हान इन्व्हेस्टर कामती संघासमोर ठेवलेलं आहे. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव. और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। आपण रेडी राहाल. इंदोली संघ, सनी स्पोर्ट इंदोली. आघाडी जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकता रोहित पोळ आणि सचिन. आणि आता क्षेत्ररक्षण देखील सजवलं जाता है. सचिन कदम एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, उसमें कोई संदेह नहीं है. दूसरी तरफ से रोहित पोळ लेदर बॉल का जो क्रिकेट है उसका अनुभव भी है उनके पास. मुंबई पुलिस आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे एक शांत स्वभावाचे खेळाडू आहे. क्रिकेटबद्दल प्रचंड प्रेम तर आहेच, त्या पलीकडे एक चांगलं नातं निर्माण करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. माणसं जोडण्याची कला त्यांच्याकडे आहे. रोहित पोळ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे.
मी या ठिकाणी सनी स्पोर्ट इंदोळी संघाला मात्र विनंती करेन, आपण इथे आमच्या व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे, की ज्यामुळे सामना समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस जास्त काही प्रश्न असणार नाही आहेत. लगेच आपण मैदानामध्ये जाणार आहोत पुढच्या मॅच करता. एक ग्रुपमध्ये सैदापूर, कामते आणि इंदोली हे 3 संघ आहेत. बी ग्रुपमध्ये दहिबडी, सुपणे आणि नांदलापूर असे ते 3 संघ आहेत. आत्ता या मॅचमध्ये जो पराभूत संघ आहे तो संघ इंदोली संघाबरोबर खेळणार आहे. पराभूत संघ जो आहे तो इंदोली संघाबरोबर खेळणार, त्यामुळे ती मानसिकता आपल्याला ठेवायची आहे. सचिन कदम और रोहित पोल बीच मैदान पर फिलहाल बल्लेबाजी करने के लिए और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए वैभव गेंदबाजी करने के लिए वैभव बसव, बाबू पंचाल एक जबरदस्त खिलाड़ी है, शानदार खिलाड़ी है, इसमें कोई संदेह नहीं है. अच्छी गेंदबाजी भी करते हैं. कट करना चाहते थे, टिप्पा खाने के बाद थोड़ी शरारत करते हुए गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही है. बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा. मानाचा उपमुख्यमंत्री चषक, भारतरत्न चषक खेल चुके हैं बाबू पंचाल. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी वो भी खेल चुके हैं. बाबू पंचाल की बात करें तो बहुत ही बेहतरीन गेंदबाज है. स्ट्रोक अच्छा है, खराब फील्डिंग, गेंद बॉडी लाइन की तरफ ट्रैवल होती भी पुष्कर एटो पैसा गार्डन की तरफ जा रही है. इस वक्त गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन. वेलकम बॉडी फॉर द बैटिंग साइड. शुक्रिया दीजिए. थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, छोटी गेंद थी, गेंद की तरफ जाके अच्छा स्ट्रोक डीप स्टा कवर की तरफ बल्लेबाज सचिन कदम खेलते हुए चौके की मदद से रन संख्या 4 रन. सचिन कदम अपना दमखम दिखाने की कोशिश कर रहे हैं और फिलहाल बाबू पंचाल गेंदबाजी करने के तैयार. छोटी गेंद ऑन साइड पर पुल जबरदस्त किया है. मिड विकेट बॉल लाइन की तरफ गेंद जाती हुई. पुल पावरफुल वंडरफुल खिलाड़ी है, लेकिन वो बन के दर्शक बन के दीवाने. दर्शनीय स्ट्रोक 6 रन. टाइमिंग बढ़ गया है. टप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल था, लेकिन गेंद को रीड करते हुए अच्छा स्ट्रोक खेला गया. शरीर का संतुलन बहुत ही बेहतरीन था सचिन कदम का. पहले डीप स्ट्रा कवर की तरफ एक अच्छा स्ट्रोक, उसके बाद में डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ एक जबरदस्त स्ट्रोक. शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. इस बार इनफील्ड के ऊपर से, कवर के ऊपर से लाजवाब स्ट्रोक है. मैग्निफिसेंट बैटिंग बाय सचिन कदम, अपना दमखम दिखाते हुए. के बाहर गेंद थी. इस वक्त अगर देखें तो अच्छा स्ट्रोक खेला गया. गेंद को रीड बहुत अच्छा कर रहे हैं कबर का खिलाड़ी दायरे के अंदर. ऑन द टोस गेंद को खेलते हुए इस वक्त पॉइंट बाउंड्री के बाहर. क्लासिकल बल्लेबाज सचिन कदम द्वारा. काफी ऑफ टेप के बाहर गेंद, व्हाइट बॉल का इशारा. रन तो बंद रहे हैं, 44 रनों की जरूरत है. रन संख्या कुल मिलाकर 15 रन, 15 ऑन द बोर्ड. और मनोज बेल्लेकर इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं, टूर्नामेंट के दास्तान अपने कलमों से लिखते हुए. एक बहुत ही बेहतरीन कमेंटेटर भी है. मराठी में इनका बोलबाला बिल्कुल रहा है पिछले 10 सालों से. ज़्यादा एक बार फिर कोशिश कर रहे हैं. बाबू पंचाल को मैंने इस तरह से गेंदबाजी करते हुए कभी भी नहीं देखा है. ये नो बॉल का इशारा. इसका मतलब अब संजय भालेराव, इनका हाथ जो है ना, एक बार फिर सर के ऊपर से घूमने वाला है. नो बॉल. ये देखिए घूमता हुआ हाथ. भाई गुदर चषक 2022 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट, ये घुमा के खेलने का मौका मिलेगा. रन संख्या कुल मिलाकर 16 रन, 16 ऑन द बोर्ड. इससे पहले देखिए व्हाइट बॉल का इशारा हुआ था, अभी नो बॉल का इशारा हुआ है. बाबू पंचाल महंगे साबित हो रहे. प्रमुख गेंदबाज है, आइकॉन खिलाड़ी है.
तेज जरूर किया गया था इस वक्त। अगर देखें तो संतोष गुप्ता गेंद को गैदर नहीं कर पाए, उनके पैरों को गेंद लगी है, फायदा नहीं उठा पाए। थोड़ी लेग स्टंप की तरफ गेंद थी। रोहित पोल एक बार फिर अपने पार्टनर को बताते हुए वो कह रहे कि भाई अभी तक आपने 15 रन बनाए, मतलब 16 रन बनाए हैं, स्टार्ट अच्छा हुआ है, अभी जल्दबाजी करने की कोई जरूरत नहीं है। इन्होंने एक इशारा किया था रोहित पोल ने बल्लेबाज को। पेशेंस इनके पास है इसलिए क्योंकि लेदर बॉल का क्रिकेट खेलते हैं। अब जो कुछ करना है गेंदबाज को करना है। कला के साथ मोड़ दिया, चतुरा के साथ बल्लेबाजी। फाइनल क्षेत्र की तरफ गेंद जा रही है, डी क्षेत्र की तरफ, और 1 रन का इजाफा। और इस पहले ओवर में बल्लेबाज ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा। रन संख्या 17 है, विपक्षी टीम के लिए खतरा है। छोटा सा ब्रेक लेते हैं और दोपहर का खाना, मेहमानों का आना और हमारे अभी का गाना सुन। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। स्टार्ट बहुत ही बेहतरीन हुआ है। धनवान बनने के लिए एक एक कण का संग्रह करना पड़ता है, सफल इंसान बनने के लिए एक एक क्षण का सदुपयोग करना पड़ता है। उसी तरह से देखिए यहाँ बहुत अच्छी तरह से रन बनाए हैं क्लासिकल बल्लेबाजी सचिन कदम की, जिन्होंने टॉप ऑफ द बॉल जाके डीप एक्स्ट्रा कवर की तरफ एक अच्छा स्ट्रोक खेला था। ऑन साइड पर जब आगे गेंद थी तो मिड विकेट बॉडी लाइन की तरफ एक अच्छा स्ट्रोक खेला था। लेकिन सबसे बेहतरीन शॉट था जो इन्होंने स्क्वायर द विकेट, एक बहुत अच्छा स्क्वायर टैग लगाया था पॉइंट के ऊपर से, इनफील्ड के ऊपर से, वो सबसे बेहतरीन शॉट था सचिन कदम का। पहली ओवर का खेल समाप्त, रन संख्या 17 रन। सनी स्पोर्ट इंदौली के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज हमारे कॉम्बॉस की तरफ आइए। और इस वक्त सनी स्पोर्ट इंदौर के कप्तान पहुंच चुके हैं, आपका स्वागत है। गेंदबाजी में परिवर्तन, भाई बसों को मौका मिला है गेंदबाजी करने के। राहुल पोल ऑन स्ट्राइक। सहारा प्रीमियर लीग में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी, खास करके बल्लेबाज रोहित पोल ने। तो दूसरी तरफ से रोहित का सामना करने के लिए वैभव है जो आइकॉन खिलाड़ी है, तो आनंदी से बिलोंग करते हैं खिलाड़ी। छोटे गेंद बैकवर्ड चले गए, ऑन साइड पर बहुत बढ़िया तरीके से खेलते हुए पुल जरूर किया, लेकिन अंपायर का इशारा 2 का होगा या 4 का, देखने वाली बात है। 2 का होगा क्योंकि गेंद डिक्लेस क्षेत्र की तरफ चली गई थी। छोटी गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाज फ्रंट फुट पर भी खेल सकते हैं, बैकफुट पर भी खेल सकते हैं। अच्छी गेंदबाजी करने की, सही दिशा के साथ गेंदबाजी करने की जरूरत है वैभव को। स्ट्राइकर पर रोहित पोल। वैभव एक जबरदस्त खिलाड़ी है, इसमें कोई पसंद नहीं, लेकिन इस वक्त चैलेंज में रहेगा। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज वैभव तैयार, दूर वाली इंड से गेंदबाजी कर रहे हैं। यह आगे है स्लॉट में, लेकिन बहुत ऊपर चली गई है। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, बाबू ने लिया कैच। इस वक्त विकेट मिला वैभव को और बल्लेबाज रोहित को जाना पड़ेगा वापस। का विकेट मिला है और इसकी जरूरत है। सुधीर गाडगे सहारा प्रीमियर लीग में शतक बनाने वाले खिलाड़ी, इस सीजन में लखन सकट और सुधीर गाडगे ने शतक बनाया है। तो बहुत ही बेहतरीन खिलाड़ी जिन्होंने प्रभावित किया। लखन सकट का जलवा तो इस प्रतियोगिता में आपने नहीं देखा, लेकिन सुधीर के ऊपर सबकी निगाहें हैं। आक्रामक बल्लेबाज है सचिन और सुधीर मैदान के अंदर। सबसे बेहतरीन पारी थी लाला बागवान, इनका वो टूर्नामेंट सहारा प्रीमियर लीग, एक सफल टूर्नामेंट इस सीजन का। और 30 गेंदों का सामना करते हुए 104 रनों की एक जबरदस्त धुआंधार पारी इन्होंने जरूर खेली थी और मजा आया था देखने के बाद। यह कॉन्फिडेंस वैभव का बिल्कुल बढ़ने वाला है।
अपने फॉलोथ्रू में अच्छी फील्डिंग, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। पहली गेंद ज़्यादा छोटी थी, उसके बाद में अब धीरे धीरे गेंदबाज की गाड़ी पटरी पर आ रही है। इस मुकाबले में फिलहाल अभी तक का स्कोर देखिए तो रन संख्या अब 19 रन, 19 पर लॉस ऑफ 1 विकेट, चेसिंग टारगेट ऑफ 44 रन। पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, ऑफसेट पर 5 खिलाड़ी तैनात हैं। छोटी गेंद बैकफुट पर तैयार थे, स्क्वायर लेग की तरफ से गेंद को खेलते हुए शानदार स्ट्रोक सुधीर घाड़गे कमाल की बल्लेबाजी करते हैं। ऐसी भी हवा चले और सुधीर क्या है सबको पता चले। ब्यूटीफुल शॉट। सुधीर घाड़गे इसीलिए जाने जाते हैं, गेंद को जल्दी रीड करते हैं। ये भी देखिए इन्होंने भी वो बहुत बड़ा टूर्नामेंट था, खास करके डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम पर, मानसा उप मुख्यमंत्री, वहां जाके भी इन्होंने लगातार 3 छक्के जड़ने का काम किया था। अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, जल्दी पोजीशन में आते हैं ये खिलाड़ी। लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद के ऊपर आते हुए गेंद को रोक लिया। 1 रन का इजाफा, रन संख्या फिलहाल 26 रन, 44 का लक्ष्य है और दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है। मुकाबला चल रहा है स्ट्राइकर 11 सैदापुर और 11 स्टार कामते के बीच। जीतने के लिए 44 रनों का लक्ष्य इस वक्त इसके चेयरमैन कामते टीम के लिए। और दूसरे ओवर में रन संख्या 26 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर, 26 लॉस ऑफ 1 विकेट। स्लीप एक गली, उसके साथ एक कबर, और जहां एक कॉम बॉक्स है उसके ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई सुधीर गाड़गे का क्या कमाल का स्ट्रोक था। स्टैंड एंड डिलीवर पुल, कमाल का स्ट्रोक है सचिन का ये स्ट्रोक है, सचिन का जबरदस्त स्ट्रोक, गेंद बाउंड्री के बाद 6 रन। बारह रनों की जरूरत है। 2 अच्छे स्ट्रोक, एक सुधीर गाड़गे का और दूसरा सचिन का। सचिन कदम जिनके बल्ले से एक शानदार स्ट्रोक था और सचिन कदम ने ये दूसरा छक्का जड़ा है। अभी तक इनके बल्ले से 2 चौके और 2 छक्के आए हैं। Now score moves on 32 for loss of 1 wicket, chasing a target of 44 runs. Some magnificent batting by Sachin Kadam and Sudhir Garge. और गेंदबाजी में परिवर्तन, संदीप को मौका मिला गेंदबाजी करने के लिए। संदीप प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं और पिछला ओवर वैभव का बहुत महंगा रहा। रोहित का विकेट जरूर मिला लेकिन 2 अच्छे स्ट्रोक बल्लेबाजों ने खेले थे, एक सुधीर का, एक सचिन का। अभी विकेट ही आपको बचा सकते हैं स्ट्राइकर 11 सैदापुर को। आपने रन तो जरूर बनाए लेकिन सामने से ईंट का जवाब पत्थर से दे रहे बल्लेबाज। और आइकॉन खिलाड़ी बहुत अच्छी पारियां अपने टीम के लिए खेलते हुए। ब्रॉकल में गेंद, हेलीकॉप्टर खेला गया, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी बाउंड्री की तरफ मौजूद है। 1 रन मुकम्मल, दूसरे के लिए वापस आना चाहते थे लेकिन सचिन ने मना किया है। ये अच्छी सोच है, यहां अगर देखें तो जोखिम उठाने की कोई जरूरत नहीं है। जोखिम उठाना है, जो कुछ करना है स्ट्राइकर 11 सैदापुर को करना है। बेहतर फील्डिंग, अच्छी गेंदबाजी, स्ट्राइक करना है, मतलब विकेट आपको लेना है। 11 गेंदों में 11 रनों की जरूरत है। इस वक्त अगर देखें तो एक शानदार मैच, जबरदस्त घमासान मैदान के अंदर, काफी संख्या में दर्शक मौजूद है। भाई गुदर चषक 2022 का आनंद उठाते हुए आगे कर खेलने की कोशिश, इस बात बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा। संतोष गुप्ता अपील कर रहे हैं लेकिन इसकी कोई जरूरत नहीं थी। आपको विकेट लेना है लेकिन एक एक रन भी बचाना बहुत जरूरी है। 1 रन मिलेगा, सुधीर घाड़गे स्ट्राइकर इनकी तरफ रहेंगे। 10 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 10 रनों की जरूरत। ये अच्छी गेंद थी, बल्लेबाज ज्यादा एक बार फिर समझ नहीं पाए थे। 10 गेंदे 10, कंपल्सरी चेस। सनी स्पोर्ट इंदौर के कप्तान हमारे साथ जुड़े हुए हैं। इस मुकाबले में जो टीम हारेगी वो सीधा सनी स्पोर्ट इंदौर के साथ खेलने वाली है। Now remaining at 10 deliveries and need 10 run to win this match. बहुत बढ़िया स्टार्ट हुआ है संदीप के लिए। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर
10 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। देखते इस वक्त तीसरे अंपायर का क्या इशारा होगा। विवेक बहादुर का अंश है, इसलिए फिलहाल बलवान नहीं बुद्धिमान की जरूरत है। एक अच्छा खेल मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है। चतुराई के साथ आप क्रिकेट सकारात्मक तरीके से खेलेंगे तो बिल्कुल फायदा होगा। संतोष गुप्ता जिन्होंने अच्छी विकेट कीपिंग जरूर की, उसके बाद में अपील जरूर किया गया था। क्या सचिन इस वक्त सेफ है या नहीं, वो देखना बहुत जरूरी। 44 का लक्ष्य है। डिसीजन बिल्कुल इस वक्त पेंडिंग। अगर यहाँ विकेट एक बार फिर आता है तो समीकरण में बदलाव होगा। अगर विकेट नहीं आता है तो बिल्कुल 10 गेंदों में 10, अगर विकेट आता है तो 10 गेंदों में 11। बहुत कुछ होगा मैदान के अंदर। सबकी निगाह इस वक्त तीसरे अंपायर की तरफ है। नॉट आउट कहा गया है, कोई नुकसान नहीं है। एक एक रन बहुत महत्वपूर्ण, एक एक विकेट बहुत महत्वपूर्ण। आने वाला एक एक बल इवेंट के बराबर हो जाएगा। 10 गेंदे 10 रनों की जरूरत है। अच्छी गेंदबाजी करे संदीप। स्ट्राइकर इन पर फिलहाल बल्लेबाज सुधीर घाड़गे। सुधीर अभी तक 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं। एक अच्छी पारी, लेकिन सचिन कदम ने आज सेंसिबल बैटिंग की है। ज्यादा 56 हुए हैं, गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी की है। इस पर कड़क कड़क शॉट, मैग्निफिसेंट स्ट्रोक, चाबुक चाबुक बल्लेबाजी मैदान के अंदर। बल्लेबाज सुधीर घाड़गे द्वारा गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। ओवर पिच गेंद थी और इस वक्त अच्छा स्ट्रोक खेला गया सुधीर गाड़गे की तरफ से। फुल टॉस गेंद, घुटना टेक, तमाशा देख, शानदार स्ट्रोक। दोबारा गेंद बाउंड्री लाइन के बाहर, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। यह सुधीर गाड़गे का तीसरा छक्का। मैग्निफिसेंट बैटिंग, खेल खल्लास। यह मैच समाप्त होता हुआ विकेट पंच लगाने वाला यह शानदार छक्का ही है। मैं सैदापुर के कप्तान को मैं विनती कर रहा हूं, प्लीज कॉम्बॉक्स की तरफ आइए। सैदापुर टीम के कप्तान सैदापुर संघाचा कॅप्टन प्लीज संतोष गुप्ता आपला कॅप्टन आपण या करण्यालगत टॉस केला जाणार आहे। इथे सनीचा कॅप्टन उपस्थित आहे।